समघनी पद्धत. तिसरी पद्धत आहे समघनी पद्धत. ठीक आहे. तर समघनी पद्धत नेमकी काय असते, हिचा वापर कशासाठी केला जातो, याचा आपण इथे थोडक्यात आढावा घेऊया. आपण इथे आकृतीमध्ये बघू शकतो, हे किती आहे रे, हे 800 आहे, हे 800 आहे, आणि कशी एकच रेषा जोडलेली आहे. म्हणजे समघनी काय म्हणजे समान घनता किंवा समान मूल्य असणाऱ्या प्रदेशांमधून ही रेषा जाते आणि ती कशी या प्रदेशांचे कसे समान मूल्य दाखवते. ठीक आहे. हे बघा 900 ला 900, 1000 1000, आणि कसं रे मूल्यानुसार ती कशी होत जाते, जसं मूल्य वाढत जाईल तशी ती गडद होत जाते. ठीक आहे. याचं काय नेमकं ही समघनी पद्धत बघूया आपण. समघनी पद्धत या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. या नकाशांसाठी काय रे, जे प्रदेश आहेत त्यातील काही ठिकाणांची उंची असेल, तापमान असेल, पर्जन्यमान असेल, या इत्यादींची काय रे अचूक सांख्यिकीय माहिती आपल्याला मिळवावी लागते. 2 जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो. 2 जवळजवळ जर ठिकाणे असतील आणि त्यांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक जो आहे तो कसा रे समान गतीने होतो. हे काय केलेले असते, हे आपण गृहीत धरलेले असते. ठीक आहे. येथे क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. इथे आपण उपविभाग पाडत नाही, इथे आपण काय रे गट करत नाही किंवा उपविभाग पाडत नाही. त्याच्यामुळे इथे काय क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. सांख्यिकीय माहिती ही त्या त्या ठिकाणची असते. सांख्यिकीय माहिती कुठल्या त्याच ठिकाणाची असते. पूर्ण आपण गटाचा किंवा त्या उपविभागांचा विचार इथे करत नसतो. अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे सुद्धा संबोधले जाते. या माहितीस काय बिंदू संदर्भीय माहिती असे सुद्धा संबोधले जाते. नकाशावर त्या त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिले जाते. नकाशावर त्या त्या ठिकाणी काय रे चलाचे मूल्य लिहिले जाते. म्हणजे आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी काय रे, म्हणजे ही जी रेषा आहे या रेषेवर असणारी प्रत्येक ठिकाणी आहे त्यांचं कसं रे वार्षिक सरासरी जे पर्जन्यमान ते किती आहे 800 आहे. ठीक आहे. किंवा ही जी रेषा आहे यांची प्रत्येकाचे जे पर्जन्यमान या रेषेवरचे जे प्रत्येकाचे पर्जन्यमान ते किती आहे 900 आहे. ठीक आहे. जितक्या जास्त स्थानांचे मूल्य माहित असेल तितके वितरणाच्या आकृतिबंधाचे अचूक चित्रण या पद्धतीने तयार करता येते. ठीक आहे. पुढे बघूया. माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो. कसा तयार केला जातो समघनी नकाशा बघूया आपण. समघनी नकाशा काढताना घटकाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते. आपण मगाशीच बघितलंय कसं रे प्रत्येक गोष्टीचा आपण मगातपासून जेव्हा नकाशा काढलो प्रत्येक घटकाचे आपण कसे जास्तीत जास्त मूल्य आणि कमीत कमी मूल्य विचारात घेतलेलेच आहेत आणि त्याच्यानुसार आपण मागच्या पद्धतीमध्ये काय त्याच्यानुसार आपण गट क्षेत्रगणीमध्ये काय त्याच्यानुसार आपण गट पाडलेले आहेत. तर इथे काय रे जास्तीत जास्त आणि कमीत कमी मूल्य विचारात घेऊन काय केलेलं आहे तर वर्गांतर ठरवलेलं आहे. वर्गांतर म्हणजे काय बघू शकतो इकडे आपण. ठीक आहे. हे काय वर्गांतर 800 ते 900, 900 ते 1000 हे काय रे वर्गांतर आहे. ठीक आहे. ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. मगाशी आपण बघितलेल्या आकृतीमध्ये तशा काय रेषा काढल्या जातात आणि त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. मगाशी बघितलंय आपण ना 800 ची रेषा कशी जोडलेली आहे 900 ची रेषा कशी जोडलेली आहे. म्हणजेच काय रे त्या रेषेवरची सगळी ठिकाणे आहेत ते कशी आहेत समान मूल्याची ठिकाणे आहेत. त्यांना आपण काय रे त्या एकाच रेषेने आपण जोडलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या नकाशाच्या आधारे खालील प्रमाणे निष्कर्ष काढता येतात. काय निष्कर्ष काढता येतात बघूया पुढे आपण. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकांपासून दूर असतील. सममूल्य रेषा कशा असतील जर जवळजवळ असतील तर त्या घटकातील बदल कसे असतील तीव्र आणि एकमेकांपासून कसे असतील दूर असतील. नंतर काय तर बदल कसा असतो सौम्य असतो. नंतर बघूया या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. या काय रे या नकाशांमुळे काय
घटकांच्या वितरणातील नैसर्गिक जो कल आहे तो काय येतो लक्षात येतो. ठीक आहे, पुढे बघूया. आकृती 1.3 मध्ये अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा नकाशा दिला आहे. यामध्ये काय आपल्याला पर्जन्यमानाचा नकाशा दिलेला आहे. ठीक आहे, या नकाशाचे सखोल वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला पाहायची आहेत. ठीक आहे, तर पहिला प्रश्न काय आहे तर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे बघू शकतो आपण आकृतीमध्ये. ठीक आहे, इथे कसं आहे रे, इथे किती आहे रे 1300. सर्वात कमी किती आहे इकडे 800 पासून सुरुवात झाली आहे, 1300 खाली आहे 900. म्हणजे सर्वात जास्त कुठे आहे रे उत्तरेला किती आहे रे 1300. ठीक आहे, आणि कशामध्ये आहे ते मिलीमीटर मध्ये. तर जिल्ह्याच्या उत्तर दिशेला किती आहे रे 1300 मिलीमीटर काय आहे रे पर्जन्यमान आहे. पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत गेलेले आहे. कोणत्या दिशेने आपण बघू शकतो, इथून उत्तरेला सर्वात जास्त आहे तर दक्षिणेकडे कसे कमी होत गेलेले आहे. कोणत्या दिशेने तर दक्षिण दिशेने किंवा दक्षिणेकडे कसे कमी होत गेलेले आहे. जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे. आपण मगाशीच बघितलंय कमीत कमी पर्जन्यमान किती आहे रे तर 800 मिलीमीटर. किती आहे रे 800 मिलीमीटर कमीत कमी पर्जन्यमान आहे. ठीक आहे, पुढे बघूया. आकृती 1.4 व 1.5 मधील नकाशांचे वाचन करून उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. या दोन नकाशांचे वाचन करून काय करायचे आहेत आपल्याला उत्तर लिहायचे. ठीक आहे, बघूया काय आहेत ते. लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे. लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे. ठीक आहे, बघूया आपण लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे ती. इथे काय दिले लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे बघूया. इथे 400 पेक्षा जास्त. हे कोणते रे 400 पेक्षा जास्त. हे 201 ते 400 ज्या आडव्या रेषा दिल्यात त्या कशा आहेत 201 ते 400 म्हणजे हे मध्यम आहेत. आणि सर्वात कमी म्हणजे 200 पेक्षा कमी म्हणजे जे टिंबाने दाखवले ते काय रे 200 पेक्षा कमी. म्हणजे कुठे 200 पेक्षा कमी चंदगड आहे, आजरा आहे, बरोबर आहे, गगनबावडा आहे, शाहूवाडी आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न काय होता तर लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे. कोणत्या दिशेला कमी आहे तर बघू शकतो आपण कोणत्या एकतर उत्तर दिशेला कमी आहे आणि दक्षिण दिशेला कमी आहे. कोणत्या उत्तर आणि दक्षिण दिशेला कशी आहे रे लोकसंख्येची घनता कमी आहे. 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते. मगाशीच आपण बघितलं 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते आहेत तर चंदगड, आजरा, गगनबावडा आणि शाहूवाडी. बरोबर आहे, कोणते चंदगड, आजरा, गगनबावडा आणि शाहूवाडी. ठीक आहे, नंतर बघूया 201 ते 400 घनता असलेल्या तालुक्यांची नावे लिहा. 201 ते 400 बरोबर आहे, म्हणजे हे 201 ते 400 आडव्या रेषांनी दाखवले. कोणते आहे रे गारगोटी आहे, राधानगरी आहे. बरोबर आहे, मला वाटते दोनच आहेत. बरोबर आहे, राधानगरी आणि गारगोटी म्हणजे काय भुदरगड तालुका. या दोघांची घनता कशी आहे रे 201 ते 400च्या दरम्यान आहे. बरोबर आहे. चौथा क्वेश्चन बघूया आपण. 400 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके कोणते. 400 पेक्षा जास्त घनता असलेले म्हणजे कोणते रे हे क्रॉसने जे दाखवलेले आहेत किंवा स्क्वेअरने जे दाखवले ते काय जास्त घनता असलेले 400 पेक्षा जास्त घनता असलेले काय आहेत तालुके आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणते येतो पहिला येतो पन्हाळा, नंतर होता हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर, कागल. कोल्हापूर म्हणजे करवीर तालुका, कागल आणि गडहिंग्लज यांचा समावेश कशात होतो 400 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली. ठीक आहे, लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहेत. कोणत्या दिशेस आहेत आपण बघू शकतो. इथं उत्तर असेल तर ही कुठली असेल पूर्व, आणि कोणत्या दिशेस आहेत तर पूर्व दिशेस आहेत. ठीक आहे, खाली बघूया. कोणती पद्धत वापरून हा नकाशा तयार केलेला आहे. कोणती पद्धत वापरून हा नकाशा तयार केलेला आहे तर क्षेत्रगणी पद्धत वापरून हा नकाशा तयार केलेला आहे. कोणती क्षेत्रगणी म्हणजे याचं कसं रे आपण बघू शकतो. क्षेत्रगणी मध्ये काय जे हे आहे प्रदेश जो आहे तो कसा गटात किंवा
उपविभागात काय केला जातो, डिवाइड केला जातो आणि त्याच्यानुसार हा काय केलेला आहे, नकाशा काढलेला आहे. आणि त्यातल्या त्यात क्षेत्रगणी पद्धत आणि कोणती, कृष्णधवल आकृतिबंध. कुठला आहे, क्षेत्रगणी पद्धतीचा कृष्णधवल आकृतिबंध आहे. ठीक आहे, पुढे बघूया. दुसरा आहे त्याचा आपण काय बघूया, पर्जन्यमानाचा जो आहे त्याचं क्वेश्चन आन्सर बघूया. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे, जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे. ठीक आहे, बघूया पर्जन्यमान कोणत्या दिशेस जास्त आहे. ही उत्तर दिशा आहे, बरोबर आहे, ही उत्तर दिशा आहे. ही कुठली आहे, पूर्व. आणि ही कोणती आहे, पश्चिम. ही कोणती आहे, दक्षिण. ही दिशा कोणती आहे, दक्षिण. ठीक आहे, तर आपण बघू शकतो पर्जन्यमान सर्वात जास्त कुठे आहे, इथे किती आहे, 600, तर 1200, 1800 आणि इथे किती आहे, 2400. म्हणजे कोणत्या भागात जास्त आहे, पश्चिम भागात. कसं आहे रे, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्जन्यमान जास्त आहे. ठीक आहे, नंतर काय रे, पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत जाते. मगाशीच बघितलंय आपण, कुठून कमी होत जाते, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे कसे होत जाते, कमी कमी पर्जन्यमान होत जाते. पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत जाते, तर पूर्वेकडे पर्जन्यमान कमी कमी होत जाते. नंतर काय, जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता, जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता, कोणता रे वर्ग हा कमी पर्जन्यमानाचा वर्ग, तर 600 पर्यंत. म्हणजे किती, 0 ते 600. कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता आहे, 0 ते 600 मिलीमीटर. 0 ते 600 मिलीमीटर हा काय रे, कमी पर्जन्यमानाचा काय वर्ग आहे. ठीक आहे, नंतर काय, जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग कोणता, जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा कोणता आहे रे, हा 2400. म्हणजे काय, 2400 मिलीमीटर पेक्षा जास्त. कोणता आहे, 2400 मिलीमीटर पेक्षा जास्त. हा काय, जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग आहे. ठीक आहे, कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढला आहे, कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढला आहे, मगाशीच बघितलं आपण. कोणती पद्धत ही आहे रे, समघनी पद्धत. आणि या समघनी पद्धत आपण माहितीच आहे आपल्याला, काय केला जातो समघनी पद्धतीमध्ये, हे आपण वर्ग ठरवले जातात. ठीक आहे, या अशा रेषांनी काय दाखवले जातात, आपली एक समान मूल्य असणारी ही रेषा जोडलेली असते, बरोबर आहे. 2400चा प्रदेश झाला, 1800चा प्रदेश झाला. म्हणजे ही कोणती पद्धत आहे, समघनी नकाशाची ही कोणती आहे पद्धत आहे, कुठली, समघनी पद्धत, समघनी नकाशा पद्धत. ठीक आहे, नंतर काय रे, पुढे बघूया आपण आता. भौगोलिक क्षेत्रफळ, आपल्याला काय बघायचं आहे, भौगोलिक क्षेत्रफळ बघायचं आहे. ठीक आहे, क्षेत्रफळ ही भूगोलातील एक महत्वपूर्ण अभ्यास पद्धती आहे. काय रे, भौगोलिक क्षेत्रफळ काय आहे, भूगोलातील एक महत्वपूर्ण अभ्यास पद्धती आहे. भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रफळीने घेता येतो. काय रे, भौगोलिक संकल्पनांचा आणि घटकांचा प्रत्यक्ष अनुभव कशाने घेता येतो, क्षेत्रफळीने घेता येतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रफळ अत्यंत उपयुक्त आहे. कशासाठी अत्यंत उपयुक्त आहे, तर मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल, तर त्या दृष्टीने आपल्याला काय, भौगोलिक क्षेत्रफळ अत्यंत उपयुक्त असतात. क्षेत्रफळीची पूर्वतयारी बघूया. क्षेत्रफळीची पूर्वतयारी करताना भेटीचे ठिकाण, त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू, भेटीचे ठिकाण, पहिले काय भेटीचे ठिकाण, नंतर त्या क्षेत्राला जेव्हा भेट देत असतो त्याचा हेतू, कशासाठी आपण भेट देतो, शैक्षणिक साठी देतो किंवा पर्यटनासाठी देतो. ठीक आहे, त्याचा हेतू हा काय करावा लागतो, निश्चित करावा लागतो. नंतर क्षेत्रफळीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरवून घ्यावे लागते. क्षेत्रफळीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते काय करावे लागते, ठरवून घ्यावे लागते. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणचा नकाशा व तेथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा, ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणाचा काय नकाशा आणि जिथे जाणार आहोत त्या मार्गाचा नकाशा यांचा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. क्षेत्रफळीच्या ठिकाणाचे अंतर, तेथे जाण्याच्या वाहतुकीचे मार्ग
नंतर काय वाहतुकीची साधने व क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ व काय क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ या संदर्भात नियोजन करावे लागते. या संदर्भात काय करावे लागते? नियोजन करावे लागते. नंतर काय पुढे बघूया आपण. शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन काय करायचंय आपल्याला? शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन व क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नावली तयार करायची आहे. म्हणजे तुम्ही जिथे भेट देणार आहात, ज्या क्षेत्राला तुम्ही भेट देणार आहात, तिथे आपल्याला काय करायचे आहे? क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार कोणत्या हेतूने आपण त्या क्षेत्राला भेट दिली आहे, म्हणजे पर्यटनासाठी गेलोय, मनोरंजनासाठी गेलोय किंवा इतर कोणत्या कारणासाठी गेलोय, त्या कारणासाठी म्हणजे त्या उद्देशाने आपण काय करायचे? प्रश्नावली तयार करायची. ठीक आहे. आता बघूया क्षेत्राची निवड. ठीक आहे. तर भौगोलिक क्षेत्रभेट ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते. भौगोलिक क्षेत्रभेट कशासाठी आयोजित केली जाते? विविध घटकांच्या अभ्यासासाठी. जसे प्राकृतिक भूरूपे, नदी किनारा, धरण, सागर किनारा, पर्यटन स्थळ, भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय असतील किंवा कार्यालय असतील, नंतर खेडेगाव असेल, वनक्षेत्र इत्यादी. स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी. स्थानिक घटकांची, स्थानिक परिस्थितीची, स्थानिक घटकांची माहिती घेऊन काय करायची आपल्याला? या प्रदेशांची आपल्याला काय करायची? निवड करायची. आणि काय भेटीसाठी आवश्यक ती परवानगी पत्रे काय घ्यायचे? आपल्याला घ्यायचे. ठीक आहे. क्षेत्रभेटीसाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी पिशवी, नंतर नकाशा, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी वस्तू बरोबर घ्याव्या. ठीक आहे. पुढे बघूया. क्षेत्रभेटीसाठी घ्यायची काळजी काय असते ती बघायची आपल्याला. तर क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. म्हणजे आपण कुठे जातोय? एखाद्या किल्ल्यावर जातोय, एखाद्या नदी किनारी जातोय, समुद्र किनारी जातोय. ठीक आहे. यासाठी काय स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता पाहणे काय आहे? आवश्यक आहे. क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे. दुर्गम अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये. क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे. क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवायची आहे. काय ठेवायचे? प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवायची आहे आपत्कालीन स्थितीसाठी. नंतर काय करायचं आपल्याला? अहवाल लेखन करायचा. या सर्व गोष्टींचा म्हणजे आपण ज्या क्षेत्राला भेट दिली त्या क्षेत्राचं काय करायचं आपल्याला? त्या घटनेचा आपल्याला अहवाल तयार करायचा आहे. म्हणजे क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावे लागेल. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करावा. त्यासाठी काय रे? हे आपल्याला मुद्दे दिले, त्यांचा काय करायचा आपल्याला? वापर करायचा आहे. ठीक आहे. आवश्यक तेथे छायाचित्रे जोडावीत. म्हणजे आपण जे कॅमेरा किंवा मोबाईल्स घेऊन गेलोय त्याच्याने आपण जी छायाचित्रे काढलेली आहेत ती आपल्याला जोडावी लागते. ठीक आहे. सुरुवात कशी करायची आहे? प्रस्तावनेपासून आपल्याला त्या अहवालाची सुरुवात करायची आहे. प्रस्तावना लिहायची आहे. नंतर काय स्थान व मार्गाचा नकाशा, म्हणजे जिथून आपण चालू केलंय आणि जिथे आपण जाणार आहोत त्या मार्गाचा जो नकाशा आहे तो आपल्याला इथे जोडायचा आहे. नंतर प्राकृतिक घटक लिहायचे आहेत. हवामान, लोकसंख्या, तेथील पर्यावरणाच्या समस्या काय आहेत किंवा त्याच्यावर आपण काय उपाय सुचवू शकतो. नंतर त्याने भूमीचं उपयोजन, त्या भागातील भूमीचं उपयोजन कसं झालेलं आहे. आणि शेवटला आपल्याला काय करायचं आहे? निष्कर्ष लिहायचा आहे. शेवटला काय आपल्याला? निष्कर्ष लिहायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पहिला चॅप्टर इथे संपवणार आहोत. ठीक आहे.